सानपाडा येथील नगरसेविका शिल्पा ठाकूर आणि समाजसेवक राजेश ठाकूर यांच्या पुढाकारानं परिसरात भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये मोठ्या संख्येनं नागरिकांनी विविध आरोग्य सेवांचा लाभ घेतला. शिबिरात नागरिकांची विविध आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच एक्स-रेची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली असून तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांना योग्य मार्गदर्शन व सल्ला दिला. यावेळी नगरसेविका शिल्पा ठाकूर यांनी सांगितले की मुंबईला क्षयरोग मुक्त, टीबी मुक्त करण्याच्या उद्देशानं या विशेष आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आले आहे. टीबी सारख्या गंभीर आजाराबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी तसेच वेळेवर तपासणी व उपचार उपलब्ध करून देण्यासाठी भविष्यातही अशा प्रकारची आरोग्य शिबिरे सातत्यानं आयोजित करण्यात येणार आहेत. समाजसेवक राजेश ठाकूर यांनी सांगितले की नागरिकांचं आरोग्य जपणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. गरजू नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचाव्यात आणि टीबी सारख्या आजारांबाबत जनजागृती व्हावी, यासाठी पुढील काळातही विविध उपक्रम राबवण्यात येतील. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणं ही आपली प्राथमिकता असल्याचं शिल्पा ठाकूर यांनी नमूद केले. सानपाडा परिसरासह संपूर्ण भागातील नागरिक टीबी सारख्या आजारापासून सुरक्षित राहावेत, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असं त्यांनी सांगितले. शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांनी नगरसेविका शिल्पा ठाकूर आणि समाजसेवक राजेश ठाकूर यांच्या या उपक्रमाचं कौतुक करत अशा आरोग्य शिबिरांमुळे सर्वसामान्य नागरिकांना वेळेत तपासणी व उपचाराची सुविधा मिळत असल्याचं मत व्यक्त केले. नवी मुंबई महानगरपालिका मार्फत क्षयरोगमुक्त अभियान 100 दिवसीय आरोग्य शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी असंख्य माझ्या प्रभागातील आणि माझ्या विभागातील नागरिकांनी याचा लाभ घेतलेला आहे. यामध्ये क्षयरोगमुक्त करण्यासाठी ज्या मोफत सुविधा देण्यात येणार आहे त्यांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं मी त्यांना आवाहन करेन. सोबतच जे गोरगरीब जनता आहे त्यांच्यासाठी ही सेवा अधिक लाभदायक ठरावी या अनुषंगाने आणि या संकल्पनेनेच आम्ही या ठिकाणी या आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. नक्कीच आमच्या प्रभागामध्ये नाही तर आमच्या संपूर्ण सानपाडा गावामध्ये अशा प्रकारचे अनेक पद्धतीची आरोग्य शिबिराचं आयोजन आम्ही करणारच आहोत. ज्या ज्या सोयी सुविधा माझ्या नागरिकांसाठी उपयुक्त असतील अशा सगळ्या उपयुक्त सुविधा सोयी आम्ही पुरवण्याचा नक्कीच नागरिकांना एक दिलासा देणार आहोत आणि सोबतच एक आवाहन करणार आहोत की आम्हाला नक्कीच आम्ही आपल्या सेवेसाठी या ठिकाणी तत्पर आहोत. आपणही आम्हाला मदत करावी आणि आम्हाला सहकार्य करावे आणि अशा उपक्रमांचा लाभ घ्यावा.